Hello student, today we are going to study about the leukemia. Leukemia म्हणजे काय? Leukemia हा WBCचा कॅन्सर आहे. Okay, leukemia is the blood cancer caused by rise in a number of WBC in your body. Leukemia ही कंडिशन केव्हा अराईज होते? जेव्हा आपल्या बॉडीमध्ये व्हाईट ब्लड सेलचा नंबर हा नॉर्मलपेक्षा फार जास्त वाढतो तेव्हा. Those white blood cells crowd out the red blood cells and platelets that your body need to be healthy. आपल्याला हेल्दी राहण्यासाठी जे काही रेड ब्लड सेल WBC आणि प्लेटलेट लागतात, तर या कंडिशनमध्ये होतं काय की जे काही व्हाईट ब्लड सेल असतात ते जास्तीत जास्त नंबरने वाढतात, कंटिन्युअसली वाढतात आणि वाढता वाढता ते काय करतात, बाकी सेल्सची ग्रोथ होऊ देत नाही, त्यांना मॅच्युअर होऊ देत नाही. द एक्स्ट्रा व्हाईट ब्लड सेल्स डोंट वर्क राईट. आणि हे ज्या वाढलेल्या WBC असतात हे पूर्णपणे मॅच्युअर झालेल्या नसतात आणि ते प्रॉपरली त्यांचं वर्क करत नाही. ल्युकेमिया सिम्पटम. ल्युकेमियाचे सिम्पटम काय आहेत, आपण कशा प्रकारे ओळखू शकतो? डिफरंट टाईप्स ऑफ ल्युकेमिया कॅन कॉज डिफरंट प्रॉब्लेम्स. वेगवेगळ्या प्रकारचे ल्युकेमिया वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. यू माइट नॉट नोटिस एनी साइन इन अर्ली स्टेजेस ऑफ फॉर्म्स. आणि कोणत्याही ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये ल्युकेमियामध्ये आपण सुरुवातीला ते इझिली आयडेंटिफाय करू शकत नाही. वेन डू यू हॅव सिम्पटम्स दे मे इन्क्लूड. आणि जेव्हा तुम्हाला सिम्पटम दिसतात ते या प्रकारे असतील: वीकनेस और फटीग, थकवा येणे, अशक्तपणा, ब्रुझिंग और ब्लिडिंग इझिली. आणि ब्लिडिंग, आपल्या बॉडीमध्ये ब्लिडिंग इझिली होते, म्हणजे आपली बॉडी वीक झालेली असते, त्याच्यामुळे काय होतं की ब्लिडिंग होण्यालाच आपण ब्रुझिंग म्हणतो. ठीक आहे. फीवर अँड चिल, थंडी ताप येणे. फीवर म्हणजे ताप, चिल म्हणजे थंडी. ओके. इन्फेक्शन दॅट आर सिव्हिअर और कीप कमिंग बॅक. जे इन्फेक्शन फार सिव्हिअर आहे, फार सिरियस टाईपचे इन्फेक्शन आहेत, ते परत आपल्याला होतात. पेन इन युअर बोन्स और जॉईंट. आपल्या जॉईंट्समध्ये, आपल्या बोनच्या जॉईंट्समध्ये नेहमी पेन राहणे. नंतर आहे हेडेक, डोकंदुखी, वॉमिटिंग, सीझर्स म्हणजे चक्कर, आपण काय म्हणणार त्याला, झटके येणे जसं आपण म्हणतो त्याप्रकारे, मिरगी येणे, त्या वेट लॉस होणे. ओके. नाईट स्वेट्स, हाताला थंडा घाम सुटणे, अशा प्रकारे आपण जे म्हणतो ते. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, श्वसनाला त्रास होणे. सोलन लिम्फ नोड. सोलन म्हणजे फुगीर किंवा सुजलेले लिम्फ नोड असतात. ऑर्गन्स लाईक युअर स्प्लीनमध्ये आणि लिम्फ नोडमध्ये स्वेलिंग आपल्याला बघायला मिळते. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ ल्युकेमिया. नाव अबाउट द कॉजेस ऑफ ल्युकेमिया. कॉजेस म्हणजे कारण. नो वन नो एक्झॅक्टली व्हॉट कॉजेस ल्युकेमिया. खरं तर एक्झॅक्टली काही सांगता येत नाही, की भरपूर कारणं असतात की त्याच्यापैकी कोणतं कारण रिस्पॉन्सिबल असेल. पीपल हू हॅव सर्टन अनयुज्युअल क्रोमोझोम. असे माणसं ज्यांमध्ये अनयुज्युअल क्रोमोझोम असतात, ॲबनॉर्मल क्रोमोझोम असतात, पण ते ॲबनॉर्मल क्रोमोझोमसुद्धा ल्युकेमिया कॉज करू शकत नाही. यू कांट प्रिव्हेंट ल्युकेमिया बट सर्टन थिंग्स मे ट्रिगर इट. तर काही गोष्टी असतात जे त्याला ट्रिगर करतात, जे त्याला स्टिम्युलेट करतात, ज्याच्यामुळे आपल्याला ल्युकेमिया होऊ शकतो. यू माईट हॅव हायर रिस्क इफ यू. आणि जर तुम्ही या खालील बाबी करत असणार तर तुमच्यामध्ये ल्युकेमिया होण्याचे चान्सेस हे फार फार जास्त असतात. तर पहिली अशी गोष्ट आहे स्मोक. तुम्ही जर स्मोकिंग करत असणार तर आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की स्मोकिंगमुळे कशा प्रकारे आपल्या बॉडीमध्ये आपले लंग्स जे असतात ते वीक होतात. ओके. आर एक्सपोज टू अ लॉट ऑफ रेडिएशन और सर्टन केमिकल. आणि जर तुम्ही भरपूर अशा रेडिएशनला किंवा मग भरपूर अशा केमिकल्सला, जर तुम्हाला काही सिरियस आजार असतील आणि तुम्ही फार केमिकल्स घेत असतील किंवा मग तुम्ही अशा कंडिशनमध्ये असतात ज्या ठिकाणी रेडिएशन भरपूर आहे, किंवा मग तुम्ही रेडिएशन थेरपीमध्ये
रेडिएशन थेरपी फेस करत असणार किंवा किमोथेरपी फेस करत असणार त्यावेळेससुद्धा लुकेमिया होण्याचे चान्सेस हे फार जास्त असतात. हॅड रेडिएशन थेरपी आधी जर तुम्ही रेडिएशन थेरपी घेतली असेल तर किंवा किमोथेरपी घेतली असेल तर ते सेम आहे या ठिकाणी. टू ट्रीट कॅन्सर तुम्हाला अजून कोणत्या एका पर्टिक्युलर स्टेजचा कॅन्सर असेल त्यामध्ये आपण रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी घेतो, यामुळे सुद्धा लुकेमिया होऊ शकतो. हॅव अ फॅमिली हिस्ट्री ऑफ लुकेमिया आणि जर तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये म्हणजे आधी जर तुमच्या घरात कोणाला लुकेमिया असेल तर तुम्हाला सुद्धा होण्याचे चान्स असतात. हॅव जेनेटिक डिसऑर्डर लाईक डाऊन सिंड्रोम जर तुमच्यामध्ये डाऊन सिंड्रोम नावाचा हा जेनेटिक डिसऑर्डर जर असेल तरीसुद्धा तुम्ही लुकेमियाला फार सेन्सिटिव्ह आहात. हाऊ डज लुकेमिया हॅपन्स लुकेमिया आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतो. ब्लड हॅज 3 टाईप्स ऑफ सेल्स WBC दॅट फाईट अगेन्स्ट इन्फेक्शन. WBCचं काम काय आहे, इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करण्याचं. रेड ब्लड सेलचं काम आहे टू कॅरी ऑक्सिजन. प्लेटलेटचं काम काय आहे, प्लेटलेटचं काम आहे टू फॉर्म ब्लड क्लॉट. ओके, एव्हरी डे इन युअर बोन मॅरो बिलियन्स ऑफ न्यू ब्लड सेल्स अँड मोस्ट ऑफ देम आर रेड. जेवढे काही ब्लड सेल तयार होतात WBC, रेड BC और प्लेटलेट त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त जो नंबर असेल तो असेल रेड ब्लड सेलचा. वेन यू हॅव लुकेमिया जर तुमच्यामध्ये लुकेमिया आहे, युअर बॉडी मेक्स मोर WBC दॅन इट नीड्स. आणि लुकेमिया जर असेल तर तुमची बॉडी गरजेपेक्षा जास्त WBC तयार करते. दीज लुकेमिया सेल कांट फाईट इन्फेक्शन आणि या प्रकारचे लुकेमिया या प्रकारचे WBC हे इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करत नाही. द वे नॉर्मल व्हाईट ब्लड सेल डू ज्या प्रकारे नॉर्मल व्हाईट ब्लड सेल करतात त्या प्रकारे. अँड बिकॉज देअर आर सो मेनी ऑफ देम दे स्टार्ट टू अफेक्ट दी व्हेरियस युअर ऑर्गन वर्क. आणि हे फार जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतं, तुमचे जे वेगवेगळे ऑर्गन असतात ते प्रॉपरली वर्क करू शकत नाही. ओव्हर टाईम काही काळानंतर काय होणार, यू मे नॉट हॅव इनफ रेड ब्लड सेल. आणि हे जर असे वाढत राहिले, WBC जर अशाच वाढत राहिल्या तर काय एका कंडिशनमध्ये काय होईल, तुमच्या बॉडीमध्ये इनफ रेड ब्लड सेल तयार होणार नाही. कारण की बोन मॅरोमध्ये किंवा स्प्लीनमध्ये आणि दुसऱ्या ऑर्गनमध्ये ज्या ठिकाणी ब्लड सेल्स तयार होतात, ब्लड सेल्स तयार होतात त्या ठिकाणी काय होणार, जास्तीत जास्त WBC तयार होतील आणि ते दुसऱ्या सेल्सला RBCला आणि प्लेटलेटला ग्रो होऊ देणार नाही. अशामुळे काय होणार, काही काळानंतर आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल कमी होणार आणि हे काय करणार आहे, ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम करतील. त्याचबरोबर प्लेटलेटसुद्धा कमी होतील जे ब्लड क्लॉटिंगचं काम करतील. दोघं जर कमी झाले तर काय होणार, जर आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी झाला आणि ब्लड क्लॉट झाला नाही तर फार सिव्हिअर कंडिशन अराईज होते. इनफ नॉर्मल WBC सेल आणि नॉर्मल WBC सेलसुद्धा आपल्या बॉडीमध्ये पुरेशी राहणार नाही, ज्याच्याने आपण काय करू शकतो, कोणत्याही इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे लुकेमियामध्ये आपण अशा प्रॉब्लेम फेस करतो. लुकेमिया क्लासिफिकेशन. आता कोणकोणत्या प्रकारचं क्लासिफिकेशन आहे. लुकेमिया इज ग्रुप्ड बाय हाऊ फास्ट इट डेव्हलप अँड गेट वर्स. किती फास्ट हा डेव्हलप होतो आणि किती वाईट होऊ शकतो याच्यावर त्याला क्लासिफाय केलेलं आहे. तर फर्स्ट ग्रुप आहे हाऊ फास्ट इट डेव्हलप इज डिवायडेड इंटू ॲक्यूट अँड क्रोनिक. जर त्याच्या स्पीडनुसार किती लवकर तो डेव्हलप होत आहे याच्यानुसार तो 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केला गेलेला आहे, ॲक्यूट आणि क्रोनिक. व्हॉट इज मीन बाय ॲक्यूट लुकेमिया. ॲक्यूट लुकेमिया हॅपन्स when most of the abnormal blood cells don't mature and can't carry out a normal function. It can get bad very fast. आणि ॲक्यूट लुकेमियामध्ये काय होणार, जे काही ब्लड सेल तयार होतील WBC, RBC, प्लेटलेट, तर यांच्यामध्ये काय होतं की ते नॉर्मली त्यांचं फंक्शन करू शकत नाही आणि ही कंडिशन ही फार लवकर येते. म्हणजे लुकेमिया हा फार लवकर येतो, याचा स्पीड फार जास्त असल्यामुळे. ओके, दुसरा आहे क्रोनिक लुकेमिया हॅपन्स वेन देअर आर सम इमॅच्युअर सेल्स बट अदर आर नॉर्मल.
आणि क्रोनिकमध्ये काय असतं की काही इमॅच्युअर सेल असतील, ब्लड सेल असतील इमॅच्युअर, आणि काही जे असतील ते नॉर्मल असतील. दे कॅन वर्क, दे शूड, आणि ते तशाच प्रकारे वर्क करतील जे ज्या वर्कसाठी ते आहे. दे गेट बॅड मोर स्लोली दॅन ॲक्यूट फॉर्म्स. आणि याच्यामध्ये काय होणार, क्रोनिकमध्ये क्रोनिक ल्युकेमियामध्ये काय होतं की बॅड कंडिशन म्हणजे सिरियस कंडिशन ही फार स्लोली येते. ॲक्यूटमध्ये ॲक्यूट ल्युकेमिया हा फार फास्ट असतो, फार फास्ट, व्हेरी व्हेरी फास्ट. ओके, तर अशा प्रकारे डिपेंडिंग ऑन देअर period of occurrence, it is classified into acute and chronic. Second group is what type of cell is involved is divided into lymphocytic or myelogenous leukemia. कोणत्या प्रकारची सेल या ठिकाणी कॅन्सरस कंडिशन दाखवते, कॅन्सरस झालेली आहे, कोणत्या प्रकारच्या सेलला कॅन्सर झालेला आहे त्यानुसार याचे प्रकार आहेत. एक आहे लिम्फोसायटिक किंवा त्याला आपण लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया पण म्हणतो, आणि दुसरा आहे मायलोजिनस. आपल्याला माहीत आहे की हिमोसायटोब्लास्टपासून दोन प्रकारच्या सेल तयार होतात, मायलॉइड सेल तयार होते आणि लिम्फॉइड सेल तयार होते. ठीक आहे, तर हा त्याच प्रकारचा आहे, मायलॉइड आणि लिम्फॉइड. याच्यात काय असतं, लिम्फोसायटिक और लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया इन्व्हॉल्व बोन मॅरो सेल दॅट बिकम लिम्फोसाइट. अशा बोन मॅरो सेल ज्या लिम्फोसाइट बनतील. ओके, अ काइंड ऑफ व्हाईट ब्लड सेल. ते काय आहेत, व्हाईट ब्लड सेलचाच टाईप आहे लिम्फोसाइट. जर या प्रकारचे लिम्फोसाइट अफेक्ट होतील तर त्याला आपण लिम्फोसायटिक ल्युकेमिया म्हणू, आणि जर मायलॉइड सेल अफेक्ट होतील तर आपण त्याला मायलोजिनस किंवा मायलॉइड ल्युकेमिया असं म्हणू. मायलॉइड ल्युकेमिया इन्व्हॉल्व्स marrow cell that create red blood cell, platelets and other kind of WBC. ओके, तीन प्रकारचे सेल तयार करतो, मायलॉइड स्टेम सेल, RBC, WBC आणि प्लेटलेट. आणि लिम्फोसाइट तयार करणार लिम्फॉइड स्टेम सेल तयार करतील फक्त लिम्फोसाइट. ओके, तर ज्या प्रकारची सेल असे कॅन्सरस कंडिशन दाखवते त्याप्रमाणे त्याला नाव आहे. लिम्फोइड स्टेम सेलमध्ये जर असेल कॅन्सर तर तो असेल लिम्फोसायटिक ल्युकेमिया, आणि मायलॉइड स्टेम सेलमध्ये असेल तर तो असेल मायलोजिनस किंवा मायलॉइड ल्युकेमिया. नाव दी टाइप्स ऑफ ल्युकेमिया. देअर आर हाउ मेनी? 4 टाइप्स ऑफ ल्युकेमिया. फर्स्ट वन इज acute lymphocytic leukemia, ALL. Okay, so as we have earlier seen that what is mean by acute, fast growing, okay, and chronic, slow growing. So acute lymphocytic leukemia means what? Is the most common form of childhood leukemia, आणि हा मुलांमध्ये फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. इट कॅन स्प्रेड टू लिम्फ नोड अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि हा कुठे कुठे स्प्रेड होतो? लिम्फ नोडमध्ये आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम आपल्या ब्रेनमध्ये. ओके, ॲक्यूट मायलोजेनिक ल्युकेमिया. तर या ठिकाणी टाईपमध्ये आपण जसं ॲक्यूट आणि क्रोनिक केलेलं आहे तसंच ॲक्यूट लिम्फोसायटिक आहे आणि ॲक्यूट मायलोजिनस आहे. तर ॲक्यूट लिम्फोसायटिक आपण बघितला. ॲक्यूट मायलोजिनस ल्युकेमिया, दिस इज द सेकंड मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ चाइल्डहुड ल्युकेमिया. सगळ्यात मोस्टली आपल्याला काय बघायला मिळतो? ॲक्यूट लिम्फोसायटिक ल्युकेमिया, आणि 2 नंबरवर असेल ॲक्यूट मायलोजिनस ल्युकेमिया. ठीक आहे, वन ऑफ द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ द ॲडल्ट, आणि हा ॲडल्टमध्ये होतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हा पॅटर्न, ह्या पॉईंट लक्षात ठेवा. ॲक्यूट मायलोजिनस ल्युकेमिया हा ॲडल्टमध्ये होतो. क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया, CLL, इज द अदर मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ ॲडल्ट ल्युकेमिया. पहिला आहे हा कोणता होता? ॲक्यूट मायलोजिनस ल्युकेमिया, आणि दुसरा आहे ॲडल्टमध्ये क्रोनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया. हा पण ॲडल्टमध्ये होतो. ओके, सम काइंड ऑफ CLL विल बी स्टेबल फॉर इयर्स, वोंट नीड टू ट्रीटमेंट. आणि काही वेळेस हा फार स्टेबल असतो, काय त्याच्यात जास्त
सिव्हिअर कंडिशन अराईज होत नाही आणि ट्रीटमेंटची गरजसुद्धा त्या ठिकाणी पडत नाही. बट विथ अदर, पण काही कंडिशनमध्ये कसं होणार, युअर बॉडी इजंट एबल टू क्रिएट नॉर्मल सेल, कारण की भरपूर मोठ्या प्रमाणात जर WBC ॲबनॉर्मल WBC तयार झालं तर बॉडी नॉर्मल सेल तयार करू शकत नाही. अँड यू विल नीड ट्रीटमेंट, आणि त्या कंडिशनमध्ये तुम्हाला ट्रीटमेंटची गरज असेल. दुसरा क्रोनिक फॉर्म आहे क्रोनिक मायलोजिनस ल्युकेमिया, CML. विथ दिस फॉर्म यू माईट नॉट हॅव नोटिसेबल सिम्टम. या ठिकाणी या कंडिशनमध्ये नोटिसेबल, जे आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो तशा प्रकारचे सिम्टम आपल्याला दिसत नाही. यू माईट नॉट डायग्नोज विथ इट अंटिल यू हॅव रूटीन ब्लड टेस्ट. जोपर्यंत तुम्ही रूटीन ब्लड टेस्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला कळतसुद्धा नाही की आपल्याला अशा प्रकारचा क्रोनिक मायलोजिनस ल्युकेमिया झालेला आहे. म्हणून ॲट अ रेग्युलर टाईम पिरियड वी शूड do our routine blood test. Okay, people 65 and older than have higher risk of this type. 65 किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांमध्ये हा कॅन्सर होण्याची फार जास्त शक्यता असते, क्रोनिक मायलोजिनस ल्युकेमिया. नाव हाऊ कॅन वी डायग्नोज, आपण कशा प्रकारे ओळखू शकतो, लॅबमध्ये आपण काही त्याचं निदान कशा प्रकारे करू शकतो, डायग्नोसिस. ओके, युअर डॉक्टर विल नीड टू चेकअप द साईन ऑफ ल्युकेमिया. डॉक्टरला त्याची लक्षणं चेक करावी लागतील की तुमच्यामध्ये फटीग होतो आहे, वीकनेस होतो आहे, ओके, की ब्रुझिंग होते, ब्लिडिंग होते, ठीक आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर काय करतो, तुमचे सायन्सवरून तो डायग्नोज करू शकतात. ओके, ल्युकेमिया इन युअर ब्लड अँड बोन मॅरो. दे माईट डू टेस्ट, आणि ते टेस्टसुद्धा करू शकतात, इन्क्लुडिंग दिस टाईप ब्लड टेस्ट, अ कम्प्लीट ब्लड काउंट. कम्प्लीट ब्लड काउंट म्हणजे काय, त्या ठिकाणी सगळ्याच ब्लड सेल्स हे काउंट केले जातात. WBCचे फॉर्म्स, RBC आणि प्लेटलेट. ओके, यांचा सगळ्यांचाच नंबर जर नॉर्मल असेल तर नॉर्मल आहे, आणि त्यापैकी जर काही ॲबनॉर्मल असतील तर मग आपल्याला पुढील चेकअपसुद्धा करावे लागतील. ओके, लुक ॲट द नंबर अँड मॅच्युरिटी ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ब्लड सेल. या ठिकाणी वेगवेगळ्या ब्लड सेलचा नंबर आणि ते मॅच्युअर झालेले आहेत की नाही, म्हणजे प्रॉपर फंक्शन करत आहेत की नाही. मॅच्युअर झाले तरच सेल प्रॉपर फंक्शन करणार, ठीक आहे. ते आपल्याला या ब्लड टेस्टमध्ये करावं लागतं. अ ब्लड स्मिअर लुक्स फॉर अ अनयुज्युअल अँड इमॅच्युअर सेल. आणि जो काही ब्लड स्मिअर तयार झालेला आहे, स्लाईडवर जे ब्लड आपण टाकतो, ब्लड ड्रॉप टाकला आणि त्याचा जो आपण स्मिअर बनवतो, एक थर बनवतो, एक लेयर बनवतो, त्याला आपण ब्लड स्मिअर असं म्हणतो. जर त्यामध्ये ब्लड स्मिअरमध्ये आपल्याला अनयुज्युअल, काही अनकॉमन किंवा इमॅच्युअर सेल जर दिसले तर आपण ते आयडेंटिफाय करू शकतो. ओके, नेक्स्ट है बोन मॅरो बायोप्सी. दिस टेस्ट इन्व्हॉल्व मॅरो टेकन फ्रॉम युअर पेल्विक बोन. ओके, तर या विथ अ लॉंग निडल. पेल्विक बोन कुठे असतं, आता या ठिकाणी जी गर्डल असते ती असते पेक्टोरल गर्डल, आणि कमरेमध्ये जी गर्डल असते तिला आपण म्हणतो पेल्विक गर्डल. तर पेल्विक गर्डलमध्ये एका लॉंग निडलने काय केलं जातं, बोन मॅरोचा एक सॅम्पल काढलं जाईल. इट कॅन टेल युअर डॉक्टर, आणि अशा प्रकारे त्यानुसारच डॉक्टरला कळेल की कोणत्या प्रकारचा ल्युकेमिया तुम्हाला झालेला आहे आणि तो किती सिव्हिअर आहे. नंतरचा टेस्ट आहे स्पायनल टॅप, ठीक आहे. स्पायनल कॉर्ड आपल्याला माहिती आहे त्या प्रकारे. दिस इन्व्हॉल्व फ्लुइड फ्रॉम युअर स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डमध्ये जे फ्लुइड असतं, आपला ब्रेन आणि आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जो स्पायनल कॉर्ड गेलेला आहे त्या स्पायनल कॉर्डमध्ये फ्लुइड असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. इट कॅन टेल युअर डॉक्टर, त्याचं सॅम्पल घेतलं जातं, ते फ्लुइड थोड्या प्रमाणात काढलं जातं आणि त्यातला टेस्ट केलं जातं आणि डॉक्टरला कळेल की कोणत्या प्रकारचं कॅन्सर आहे किंवा नाही. नंतर आहे इमेजिंग टेस्ट. दिस लाईक CT, आपण CT, MRI आणि पेट प्रकारे स्कॅन करतो आपल्या बॉडीला, त्याच्यामध्ये कॅन स्पॉट दिस सायन्स. आणि त्या टेस्टमध्ये काय होतं, कॅन्सरचे वेगवेगळे सायन्स, ल्युकेमियाचे वेगवेगळे सायन्स
स्पॉटनुसार डॉक्टर इझिली आयडेंटिफाय करू शकतो. नाव अबाउट द ट्रीटमेंट ऑफ ल्युकेमिया. ट्रीटमेंट यू गेट डिपेंड ऑन द टाईप ऑफ ल्युकेमिया. ज्या प्रकारचा आणि ज्या कंडिशनमध्ये तुमचा कॅन्सर असेल त्या प्रकारे ट्रीटमेंट हे वेगवेगळे असतात. हाऊ फार इट स्प्रेड अँड हाऊ हेल्दी यू आर. किती प्रमाणात वाढलेला आहे, तुमची हेल्थ कसं काय आहे, यावर त्या टेस्ट डिपेंड करतात. कोणकोणत्या टेस्ट आहेत? किमोथेरपी, ज्यामध्ये वेगवेगळे ड्रग्ज यूज केले जातात. रेडिएशन, ज्यामध्ये वेगवेगळे रेडिएशन यूज केले जातात. बायोलॉजिकल थेरपी, ओके. टार्गेटेड थेरपी, तुम्हाला जीनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर टार्गेटेड थेरपी या ठिकाणी यूज केले जातात. किंवा मग जास्त सिव्हिअर कंडिशन असेल तर तुमचा स्टेम सेल ट्रान्सप्लांट, दुसऱ्या प्रकारचा स्टेम सेल तुमच्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट केला जातो किंवा मग सर्जरी केली जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे किमोथेरपीमध्ये युजेस ड्रग टू किल कॅन्सर सेल्स. या ठिकाणी अशा ड्रग यूज केले जातात ज्या कॅन्सर सेलला किल करतील. यू कॅन गेट मेडिसिन थ्रू अ शॉट इन अ वेन ऑर मसल. आणि तुमच्यामध्ये ते वेन किंवा मसलमध्ये इंजेक्ट केले जातील किंवा तुम्हाला पील दिली जाईल किंवा इंटू द फ्लुइड अराउंड द स्पायनल कॉर्ड. आणि स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूच्या फ्लुइडमध्ये ते ड्रग्स, ते केमिकल इंजेक्ट केले जातील. अशा प्रकारे ते किमोथेरपीचे प्रकार आहेत. रेडिएशन, ओके. युजेस हाय एनर्जी एक्सरे. या ठिकाणी हाय एनर्जीचे एक्सरे यूज केले जातात. दॅट कॅन किल युअर ल्युकेमिक सेल. ओके. त्या तुमच्या बॉडीमधले जे कॅन्सरस सेल असतील ल्युकेमियाचे सेल्स त्यांना किल केले जातील. और कीप देम फ्रॉम ग्रोईंग, किंवा मग त्यांची ग्रो होणार नाही. एकतर त्यांना पूर्णपणे किल केलं जाईल किंवा मग त्यांची ग्रोथ इनहिबिट केली जाईल. यू कॅन गेट इट ओव्हर अँड इन ओनली वन पार्ट ऑफ युअर बॉडी वेअर देअर आर लॉट ऑफ कॅन्सर सेल. हे फक्त अशाच बॉडी पार्टमध्ये यूज केलं जाईल ज्या ठिकाणी फार सिव्हिअर कंडिशन आहे. नंतरची आहे बायोलॉजिकल थेरपी, ऑल्सो कॉल्ड इम्युनोथेरपी. बायोलॉजिकल थेरपीला इम्युनोथेरपी असे सुद्धा म्हणतात. ऑब्जेक्टिव्हमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. हेल्प्स इन युअर इम्युन सिस्टीम फाइंड अँड अटॅक कॅन्सर सेल. या ठिकाणी काय होणार? हेल्प्स युअर ही थेरपी काय करते? तुमच्या इम्युन सिस्टीम ला मदत करणार आणि कॅन्सर सेलला किल करण्यासाठी मदत करतात. ड्रग्स लाईक इंटरल्युकिन अँड इंटरफेरॉन. इंटरल्युकिन आणि इंटरफेरॉन हे आपली बॉडी, अशा प्रकारचे केमिकल आपली बॉडी तयार करते. पण ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये आपली बॉडी ती तयार करू शकत नाही, म्हणून आपण बाहेरून ते इंजेक्ट करू आणि हे काय करतील? आपल्या इम्युन सिस्टीमला हेल्प करतील. ओके. अँड इन दिस वे दे कॅन बूस्ट अवर बॉडीज इम्युन मेकॅनिझम और डिफेन्स मेकॅनिझम अगेन्स्ट ल्युकेमिया. अशा प्रकारे ते आपली इम्युन सिस्टीम बूस्ट करतात. ओके. नंतर आहे टार्गेटेड थेरपी, युजेस ड्रग्स. या ठिकाणी पण ड्रग्स यूज केले जातात टू ब्लॉक स्पेसिफिक जीन. पण असे ड्रग्स जे प्रोटीन सिंथेसिस ब्लॉक करतात, और प्रोटीन दॅट कॅन्सर सेल नीड टू ग्रो. असे प्रोटीन ब्लॉक केले जातात किंवा असे जीन ब्लॉक केले जातात ज्या प्रोटीनशिवाय कॅन्सर सेल ग्रो होत नाही. जर असे प्रोटीनच तयार झाले नाही तर कॅन्सर सेल ग्रो होणार नाही आणि तो कॅन्सर ल्युकेमिया वाढणार नाही. दिस ट्रीटमेंट कॅन स्टॉप द सिग्नल दॅट ल्युकेमिया सेल यूज टू ग्रो अँड डिवाइड. यामध्ये काय होतं? जे ल्युकेमिया सेल असतात जे एकमेकांना सिग्नल पाठवतात ग्रो होण्यासाठी आणि डिवाइड होण्यासाठी, ते इनहिबिट केले जातात जेणेकरून त्यांची ग्रोथ होणार नाही. कट ऑफ देअर ब्लड सप्लाय. जर एकाच ठिकाणी जर फार मोठा काय म्हणतो आपण त्याला, सेल्सचा ग्रुप तयार झालेला असेल तर ते त्यांचा आर्टिफिशियल ब्लड सप्लाय तयार करतात. तर या ठिकाणी काय होईल? त्यांचा ब्लड सप्लाय पण कट केला जाईल आणि अशा प्रकारे ते डायरेक्टली त्यांना किल केलं जाईल. असं टार्गेटेड थेरपी म्हणजे टार्गेट केलं जातं पर्टिक्युलर प्रोटीनला किंवा जीनला. ओके. स्टेम सेल ट्रान्सप्लांट. या ठिकाणी स्टेम सेल ज्यापासून ब्लडच्या सगळ्यात सेल तयार होतात ती असते स्टेम सेल, मदर सेल आपण म्हणतो. स्टेम सेल ट्रान्सप्लांट रिप्लेसेस ल्युकेमिया सेल. तुमच्या बॉडीमध्ये ल्युकेमिया जे सेल्स असतील, कॅन्सरस सेल, त्यांच्या रिप्लेसमेंटमध्ये नवीन हेल्दी सेल तुमच्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात.
युअर डॉक्टर कॅन गेट न्यू स्टेम सेल फ्रॉम युअर ओन बॉडी. आणि ज्या पार्टमध्ये तुमच्या बॉडीमध्ये वेगळ्या ठिकाणी बोनमधून हेल्दी स्टेम सेल्स काढले जातात आणि ते इन्फेक्टेड रिजनमध्ये इन्फेक्टेड बोनमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. ओके, फर्स्ट यू हॅव टू फर्स्ट यू विल हॅव हाय डोसेस ऑफ किमोथेरपी. आणि सगळ्यात आधी काय होतं, किमोथेरपी वेगवेगळे ड्रग्ज असतात त्यांचा हाय डोस दिला जातो जेणेकरून जास्तीत जास्त कॅन्सर सेल किल होतील. इफ युअर बोन मॅरो तुमच्या बोन मॅरोमधला, देन यू विल गेट अ न्यू स्टेम सेल. दुसऱ्या पार्टमधून घेतलेले न्यू सेल त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट केले जातील आणि अशा प्रकारे तुमची बॉडी परत हेल्दी सेल्स तयार करेल. आणि नंतरचा आहे शेवटचा आहे सर्जरी. युअर डॉक्टर कॅन रिमूव्ह युअर स्प्लीन. ओके, तुमचा स्प्लीन काढून घेतला जाईल इफ इट्स अ फिल्ड विथ कॅन्सर सेल. जर ज्याच्यामध्ये हेवीली कॅन्सर सेल्स असतील, म्हणजे फार मोठ्या प्रमाणात जर कॅन्सर सेल असतील तर स्प्लीन काढून घेतला जातो. इज प्रेसिंग ऑन अ नियर बाय ऑर्गन. ओके, दिस प्रोसिजर इज कॉल्ड एज splenectomy. Okay, in this way we have completed this topic.